तर कसं काय भावानो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज ब्लॉग करण्याचं कारण की उद्याच्याला आहे 22 जानेवारी आणि आज आहे 21 जानेवारी. उद्याच्याला 22 जानेवारीला अयोध्यामधलं राम मंदिरचं उद्घाटन आहे. मग त्याची तयारी पण प्रत्येक गावातनं ऑल ओव्हर इंडियामध्ये तयारी झाली असणार आहे 100%. मग आपण आज जाणार आहे आमच्या इथल्या राम मंदिरा म्हणजे रामलिंग बेट बहिला. मग तिथं जाणार आहे, तिथं लाईटिंग वगैरे केली. मग तिथं जाऊन आपण ब्लॉग वगैरे शूट करून तिथलं दर्शन घेऊन यायचं आहे. ही बघा उद्याच्या तयारीसाठी झेंडा पण आणलेला आहे. 1 मिनिट उघडून दाखवतो. हा उद्याच्या तयारीसाठी झेंडा पण आणलेला मी. तर श्रेयश आणि हेमंत बघितलं का, मी परत घडी घालून ठेवतो ते. आणि श्रेयश आणि हेमंत येईपर्यंत श्रेयश आणि हेमंत आल्यानंतर आपण जाऊया बाहेरला. तोपर्यंत मी कपडे वगैरे घालून घेतो. तर आत्ता जस्ट कपडे वगैरे घालून आलोय बाहेरच्या साईडला आणि श्रेयश आणि हेमंत या लागल्यात. आणि इथं तुम्ही बघू शकताय बाहेरच्या साईडला स्वामी समर्थ मंदिरात पण पताका वगैरे लावल्यात. फुल एकदम असं वातावरण क्रिएट केले. ऑल ओव्हर इंडियामध्येच झालं असणार आहे, आमच्या पेटीमध्ये पण झाले. तर आता त्यांची वाट बघूया, ते आल्यावर जस्ट निघूया. आणि स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि त्याच्यावर जस्ट अपोजिट या साईडला आमची घर आहे. आता श्रेयश आणि हेमंत पण आल्यात, तर आपण आता जाऊया. तर आत्ता जस्टच आम्ही इथं पोचलोय आणि काय झालं, इस्लामपुरात आम्हाला अडवलं होतं RTOने म्हणजे ट्रॅफिक पोलिसने. आणि मी हळूच उतरलो. गर्दीमध्ये इस्लामपूरचा बाजार होता, त्यामुळे गर्दीमध्ये मी हळूच निष्ठून पुढे आलो. तर ते म्हणायला लागलेत की लायसन दाखव. मग श्रेयशनं लायसन दाखवलं, नाहीतर मग 500 रुपयाला टोपी होती. आज बाजार होता म्हणून सोडले. आणि प्रभू श्री रामचंद्राची कृपा म्हणावी लागेल. आणि आत्ता आम्ही जस्ट पोचले. कायम आम्ही मागच्या साईडला तिकडे पार्किंगमध्ये असतोय आणि मधून चालत येतोय. आणि या रामलिंग बेटाचं असं वैशिष्ट्य आहे की बेट असं मध्ये दोन्ही साईडनं अशी नदी जात्या. तर चला देवळाकडे जाऊया आता आपण. तर आलोय आता आम्ही मंदिराजवळ. इथं बघू शकता मागच्या साईडला मंदिर आहे, पुढच्या साईडला. तर आता मंदिराजवळ पोचलोय आणि उद्याची तयारी बघू शकता तुम्ही. तर पुढच्या साईडला मंदिराचं पायऱ्या चढून वर जायचं आहे. तर चला मंदिरामध्ये जाऊया. आपल्या डोक्यात जे विषय आहे का मी ऑलरेडी केलंय. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन थांबलोय. इथं प्रसाद दिला होता, प्रसाद पण खायला लागलोय. आता माकड लागलो होतं मागं, एक लाडू ओढून घेतला त्यानं हातातून माझ्या. खूप गर्दी आहे आज, बघू शकता तुम्ही. लाइटिंग वगैरे केले देवळाला. ते दोघं बसले. जस्ट लाडू वगैरे खाऊन झाले आत्ता आणि पूर्ण देवळाची लाईट चालू केली. आणि इथं दोघं जण फोटो वगैरे काढायला लागल्यात. आता थोड्या वेळातच आम्ही जाणार आहे आता घरी. आवरालो. दोघं जण काढायला लागलेत फोटो. मी पण काढल्यात फोटो. सेल्फीनेच चालू केली. तर अंधार झालाय, माझ्या मोबाईलमध्ये एवढी क्लॅरिटी नाही, पण सेल्फीनं आपण व्हिडिओ करायला लागलोय. आणि श्रेयच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्यात, श्रेयचा आयफोन, त्यामुळेच माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करायला लागलो, नाही तर श्रेयच्या आयफोनमध्येच केला असता. तर आता जायचं आहे आपण घरी. चला. आम्ही देवळातून बाहेर आलोय. मागच्या साईडला देवळ आहे बघा, लाइटिंगने एकदम सजवले. आता जाऊया, अंधार पडलाय खूप. घरी जातो. नाही मध्येच इस्लामपूरमध्ये जरा थांबणार आहे 5 मिनिटं, तेव्हा आणि आपण भेटूया. देवळ बघा. तर लाईट पण गेलेली आहे. आम्ही आता चाललोय. आता जाता जाता इस्लामपुरात थांबायचं काहीतरी खायला. तर मी व्हिडिओ टाकीन का नाही माहीत नाही, पण आम्ही आत्ता एक 100 रुपयाची देवाच्या चरणी पावती केल्या. अजून आम्ही कमवत नाही, तरी पण आमच्याकडून जेवढं होतंय म्हणजे तिघांकडून तेवढं आम्ही केले. अरे अजून कमवत नाही. कमवायला लागल्यावर त्याच्यानंतर आहे ना, अजून त्या लेवलला कमवत नाही ना, म्हणजे अजून तसं हक्काचा जॉब नाही राहतात किंवा काय, समज रे ना. तर ज्या दिवशी आपण जास्त कमवीन त्या दिवशी जास्त आपण काय का देवासाठी करूच शकतो, किंवा देवालाच नाही असं
कोणत्याही गरीबाला दान करणं गरजेचं आहे है ना. हे म्हणतोच काय म्हणलं ते दान जेवढं आपल्याला करता येईल तेवढं कंट्रीब्यूट करायचं पुढे बघून चालतं. पुढून माणसं यायला लागल्यात पूर्ण अंधार झालाय. गाडी शोधायची आपल्याला. श्रेयसने ह्या साईडला कुठं तर गाडी लावल्या. गाडी हुडकून झाल्यावर चांगलं हरवलं. हा? त्याला सरळ घेऊन जाऊ. श्रेयस हरवतील कुठं तर. उगाच हरी काका म्हणतील कुठं पोराला घेऊन गेला असं माझ्या. इथं गाडी आपली पूर्ण अंधार झालाय बघू शकताय तुम्ही. फ्लॅश चालू असून पण काय दिसत नाही. पण चालत निघालोय. श्रेयस गेलाय गाडी. तर रस्ता खराब आहे जरा आणि लाईटीमुळे चिलटे यायला लागल्यात तोंडावर. खरं म्हणजे आमचा प्लॅन होता अयोध्याला जायचा पण 2 महिन्याचं रिझर्वेशन फुल बुक आहे. म्हणून हे म्हणजे जरा तू टॉर्च लाव पुढची. मला ते फ्लॅशमुळे पुढचं काय दिसतं म्हणून. आता तुम्ही पाण्याचा आवाज बघू शकताय. पूर्ण नदी आहे. कृष्णा नदी बोलतं त्याला. इथं तुम्हाला दिसू शकतं का नाही. हां हे बघा ही पाणी आहे. आणि आम्ही जाणार होतो पण कॅन्सल झालं. आपल्याकडे आत्ता सध्या तेवढे पैसे पण नाहीत जायला. आणि समजतंय ना तुम्हाला. पूर्णपणे मंदिर पण तसं पूर्ण नाही अजून. ज्यावेळी आपलं पूर्ण होईल त्यावेळी आपण अयोध्येला पण जायचा प्लॅन करूया. आणि तोपर्यंत आपलं ब्लॉग चॅनल चाललं. सबस्क्राईब करत जावा तुम्ही. चाललं नाही चालवायच सोड आपण. भासवा. तर आत्ता आलो इस्लामपूरमध्ये भेळ खाण्यासाठी. तर लागली होती खूप भूक म्हणून आलोसाठी. सोमनाथ भेळ आलो. आम्ही गेलो होतो. आज उद्याच्याला आहे 22 जानेवारी आणि आपल्या प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा आहे उद्या अयोध्येमध्ये. त्यामुळं आपली वेळ आल्या. घेतलं नसतं तर भेळ आलेली आहे. भेळ खाऊन घेऊया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये महत्त्वाचं जय श्रीराम द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.